गावरान वांग्याची भाजी. आज ना इतके छान वांगे भेटले मला आणि ते बघून मला वांग्याची भाजी करायची खूप इच्छा झाली. म्हटलं चला वांग्याची भाजी करू आणि रेसिपी शेअर करू. तुम्हाला देखील वांग्याची भाजी आवडते का? त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण सुरुवातीला बघूया. त्यासाठी मी अर्धा किलो वांगे चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत. वांगे अशा उभ्या पद्धतीनं कापून घेतलेले आहेत. त्यानंतर एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. वांगे ज्या पद्धतीनं कट केले आहेत त्याच पद्धतीनं मी कांदाही चिरून घेतलेला आहे. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तयारी झाली. आपण आता सुरुवातीला एक कढई घेऊ. त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. तेल गरम होत आहे. गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे आणि फोडणीसुद्धा आपली तडतडायला सुरुवात केलेली आहे. आपण आता लगेच त्यामध्ये जिरे आणि कांदा घालून घ्यायचा आहे. तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला खमंग परतून घ्यायचा आहे. तो ब्राउनिश रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. म्हणजे भाजीला चव खूप छान येते. चांगला कांदा परतलेला दिसतोय. आपण त्यामध्ये आता वांगे चिरलेले घालून घेऊया. मस्त खमंग अशी वांग्याची भाजी. कुणालाही आवडेल अशी भाजी तयार करू आपण. परतून झाली एकदा की आपल्याला त्याची वाफ दाबवायची आहे. म्हणजे ताट झाकून ठेवायचं आहे. जे वाफ दबली की भाजीला चव खूपच छान येते. अशा प्रकारे आपण इथे ताट झाकून ठेवणार आहोत. साधारणतः 5 मिनिटापर्यंत आपल्याला वाफ घ्यायची आहे. त्यानंतर ताट काढून घेतलं. बघा मस्त वाफ आलेली आहे. खमंग वास सुटला आहे भाजीचा. तुम्ही बघू शकता इथे. वाफेमुळं भाजीचा रंग पण वेगळा दिसतोय. तुम्ही त्यामध्ये आता 1 चमचा हळद, चवीप्रमाणे तिखट मी 1 चमचा घातलेला आहे आणि 1 चमचा मसाला. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त तिखट मसाला वापरू शकता. मी अर्धा चमचा मसाला वरून अजून टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही मीठ ॲड करू शकता. मस्त मिक्स करून घ्यायचं आता. आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे. 5-7 मिनिटापर्यंत आपल्याला झाकून ठेवायची भाजी. 7 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. वाह मस्त भाजीला रंग आलेला आहे आणि भाजी खूप छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. चला आता आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट 2-3 चमचे टाकून देऊ. म्हणजे भाजी आपली मस्त घट्टसर होती. जास्त रस्सा पाणी होत नाही. आपण जो आत्ता शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये टाकलेला आहे त्याऐवजी तुम्ही येसर किंवा तिळाची पूड किंवा बारीक खोबऱ्याचं कूट ह्या 3ही गोष्टी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे 4ही पदार्थ आपण आत्ता जे सांगितले ना ते आलटून पालटून जरी टाकत राहिलो तरी आपल्या भाजीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चव अशी प्रत्येक वेळेला लागून येत असते. त्यामुळे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे भाजी बनवू शकता आणि त्याच्या चवीमध्ये पण बदल करू शकता. चला भाजी आपली खूप छान शिजत आलेली आहे. अजून 1-2 मिनिट आपल्याला भाजी गॅसवरच ठेवायची आहे जेणेकरून ती अजून चांगली शिजली जाईल.
एक साधारण 2 मिनिटापर्यंतच ठेवायची आहे. तुम्हाला वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑलचं बटन आहे, त्यावर क्लिक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड केले की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन सर्वात आधी पोहोचेल. चला, आपली भाजी इथं पूर्ण तयार झालेली आहे. रंग पण किती सुरेख आला आहे, तुम्ही बघू शकता. भाजी एकदम छान तयार झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज व्हिडिओ अपलोड करणार आहे. एका प्लेटमध्ये आता आपण भाजी काढून घेऊया. बघा किती सुंदर भाजी झालेली आहे. तुम्हाला आवडली ना, कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का मैत्रिणींनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पुन्हा पुन्हा बघत राहा प्रणिताज किचन रेसिपी. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद यूट्यूब फ्रेंड. यूट्यूब खूप खूप धन्यवाद.